तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जय महाराष्ट्र. माझं नाव केदार निकम आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव पण केदार निकम ब्लॉग्स असं आहे. आणि मित्रांनो, जय महाराष्ट्र करा कष्ट हा वाला सीन तर तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला अजून एक सांगतो. जय महाराष्ट्र करा कष्ट आणि फेडा हप्ता असा वाला सीन झालेला आहे आता माझ्यासोबत. आणि चालूच आहे असं, गेले 4 वर्ष माझ्यासोबत असे सीन चालू आहेत. करतोय कष्ट आणि फेडतोय हप्ता असा सीन झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मी आता विचार केला की मोटो ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी. तर माझ्या चॅनलचं नाव केदार निकम ब्लॉग्स असं आहे आणि ही माझी R15V3 हिच्यावर मी मोटो ब्लॉगिंग सुरू करणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्याची पब्लिक चांगला सपोर्ट दाखवा तुमचा, आणि तुमच्या भावाला थोडा तर समजलं असेल तुम्हाला काय म्हणतोय मी. काय आता सांगू तुम्हाला, हालत खराब झाली. जरा दाखवा रेस्पॉन्स थोडा तुमचा, पब्लिक सपोर्ट दे. आणि तुम्हाला दाखवतो माझे बाईक दाखवतो. आणि ही माझी R15V3 विथ रेड आणि विथ ग्रे, रेड विथ ग्रे. आणि मी गाडीला फक्त फोन माउंट लावलेला आहे आणि इंडिकेटर, त्या ट्रायंगल शेपमधले इंडिकेटर लावलेले आहे. हे बघू शकता तुम्ही, इथं दिसतात का? हे बघा. हे काही एवढं खास नाही वाटले, मी ह्याला चेंज करून टाकणार आहे. कारण की एवढा लुक नाही खास येत, काहीतरी विचित्र वाटतं. ते गाडीला पूर्ण चिटकून राहतात ना, तर साईड चॅनलला पण दिसत नाही इंडिकेटर वगैरे चालू आहे की नाही समजत तर नाही आहे. आणि माझी बाईक कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला. रेड विथ ब्लॅक मॅगव्हील, रेड विथ ग्रे विथ ब्लॅक मॅगव्हील कशी वाटली सांगा. लुक बिक एकदम ओके. आणि हा तुम्हाला एक सीन सांगतो. हे बघा, तुम्हाला पूर्ण गाडी दाखवतो. गाडीमध्ये मला फक्त जे आवडलं आहे ना, ते म्हणजे हे हँडल बार. जो हँडल बार आहे ना पूर्ण, हा एकदम भारी वाटतो मला. फक्त एवढंच की बॅकला थोडा प्रॉब्लेम होतो, पण